अधिकारी सुनते हैं न अधिकारियों की कर्मचारी सुनते हैं। सर इसका कैसा सॉल्व होगा? नाही, याच्यासाठीच तो आढावा जो आहे तो त्यासाठीच आहे की हे जे काही काम चाललेलं आहे, कारण तुम्हाला फील्डवरती उतरल्याशिवाय या गोष्टी कळणार नाहीत, ती किती कोणी काही जरी सांगितलं असेल तरी. तर यासाठी आता आम्ही नियोजन करत आहोत. अजून पूर्ण नियोजन झालेलं नाहीये, पण वॉर्ड निहाय किंवा इतर ठिकाणी त्याच्या संदर्भात दौरे करणं किंवा ऍक्च्युअल काय कामकाज चालतंय फील्डवरती हे बघून मग त्याच्यानुसार पुढची ऍक्शन. प्रश्न आहे सर, कसं आहे हे तुम्ही जे कचरा डिटेलली हा संपणारा विषय आहे, त्या चालतच राहणार, पण त्या व्यतिरिक्तही महानगरपालिकेचं जे आहे मुख्य स्रोत वाढवणं गरजेचं आहे. महानगरपालिकेच्या मार्केटचा विषय खूप पेंडिंग आहे. 1 रुपया स्क्वेअर फूट दराने मार्केट दिले गेले, त्याचं अजूनही झालं नाही. जर ते मार्केट प्रॉपर झालं तर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होईल. हा एक विषय आहे. सर, महानगरपालिकेमध्ये कोचिंग क्लासेस आहे, अवैध बांधकाम आहेत, लॉन्स आहेत, महानगरपालिकेच्या रस्त्यांवरची पार्किंग आहे. हे म्हणजे असं इतकं आहे का याला हे सगळेच विषय कोचिंग क्लासेसचे अधिकारी जर त्याचे फायर ऑडिट नसेल, मग आपण कुठली घटना झाल्यावर जागा होतो, तर हे विषय सर आपली ती नोंदणी नाहीये. मंगल कार्यालयवाल्यांनी नोंदणी पण केली नाहीये. हे तर विषय असायला पाहिजे ज्यातून आपले उत्पन्न होते. बिलकुल बिलकुल. मग अधिकारीच ऐकत नसतील तर मग काही कारवाई पण होत नाही. मालमत्ता करायचा विषय आहे. हेही म्हणजे जिथून आपल्याला उत्पन्न स्रोत निर्माण ऍटलीस्ट त्याच्यावर तरी काम व्हायला पाहिजे असं. बिलकुल. हे म्हणजे कसं आहे की आता मी जो आढावा घेत होतो त्याच्यामध्ये एक गोष्ट जी प्रामुख्याने दिसली की आपले आर्थिक स्रोत एकदम कमी आहेत आणि आपला जो खर्च आहे याचा आस्थापनाचा खर्च हा ऑलमोस्ट 54% जातो आणि 54% जात असला तरी असं दिसतंय की रिक्त पद खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे प्रत्येकाकडे 2-2, 3-3, 4-4 चार्ज हे आहेत. त्यामुळे आपल्याला ती जर रिक्त पदं भरायची असतील तर तुमचं आर्थिक बर्डन वाढत जाणार आहे. पण जर तुमच्याकडं रिसोर्सेस नसतील तर ह्या तुम्ही गोष्टी करू शकणार नाही. तर त्यासाठी प्रामुख्यानं आर्थिक स्रोत कशा पद्धतीनं वाढवता येईल ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि ती प्रायोरिटी राहील आमची. सर प्राथमिक माहिती म्हणजे सध्या इथं हॉट विषय कुठले आहेत, काय आहेत याच्या संदर्भामध्ये आणि कुठल्या एरियांवरती प्रायोरिटीनं काम करणं अपेक्षित आहे त्या संदर्भामध्ये. आपल्याला हॉट विषय कोणता वाटलाय? नाही, मला वाटलेले नाही, मला लोकांनी जे सांगितलेले ते हॉट विषय. पण आपल्याला काय याच्यात नेमकं कोणतं हे वाटतं? सध्या जो पत्रकारांनी घेतलेला आहे विषय की जो घनकचरा व्यवस्थापन, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक घनकचरा व्यवस्थापन हा सिव्हिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा विषय असतो की जर तुमचं इथलं राहणीमान चांगलं पाहिजे असेल तर हे सगळं व्यवस्थापन योग्यरित्या होणं गरजेचं आहे. त्यामुळं तो विषय महत्वाचा आहे. याच्यामध्ये जे काही अनियमितता किंवा इतर ज्या लोकांच्या कंप्लेंट्स आहेत हा विषय एक वेगळा आहे त्याच्यामध्ये. असे काही विषय आहेत त्या संदर्भात. सर, अमरावती में स्वच्छता को लेकर बहुत बड़ी तकलीफ चालू है। ओनर कंपनी है, उसके कर्मचारी हर महीने स्ट्राइक करते हैं वेतन को लेकर, उससे पूरा काम ठप हो जाता है। उसके बाद में साफ सफाई नियमित रूप से हो नहीं रही। 15-15 दिन में नाली साफ होती है, सड़कें साफ करने वाले आते नहीं है सुबह, वो परमानेंट कर. काही विषय आमच्या स्तरावर प्रलंबित असतील, काही शासन स्तरावरती प्रलंबित असतील, काही कोर्टामध्ये प्रलंबित असतील. त्या सगळ्यांमधून मार्ग काढणं गरजेचं आहे. ते आता एक एक विषय घेऊ आम्ही हाताळायला. सर, अमरावती में 13 मंजिल स्थिती होंगी. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणूनच म्हटलं की हे जे काही प्रश्न आहेत किंवा या काही अडचणी आहेत ते समजून त्याच्यावरती मार्ग काढावा लागेल. सर, नए शोरूम बनना चाहिए, लेकिन प्रत्यक्ष अभी भी मुद्दा आहे सर. एक तर 10,000, 12,000 पगार आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना. जर तेही जो काही ऑफिशियल पगार किंवा जे काही मिनिमम वेजेस देणं अपेक्षित आहे ते देणं अपेक्षितच आहे, हे पहिली गोष्ट. आणि दुसरं, वेळच्या वेळी देणं गरजेचं आहे. की जर 3-3 महिने पगार होत नसतील तर शेवटी त्या लोकांचेही त्यांच्याकडून तुम्ही काम करण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. तर यासाठी याचं नियोजन करणंच गरजेचं आहे. तर त्या नियोजनाचे अनेक भाग असतील की पगार वेळेवर करण्यासाठी काय करता येऊ शकेल किंवा मॅनपॉवर कमी जास्त काय करता आवश्यक आहे काय, या सगळ्याच गोष्टी त्याच्यात एकदा बघाव्या लागतील. सर, विज्ञान विभागाचे आहेत फायनान्सपाशी येऊनच थांबतात गोष्टी. थोडीफार झाली याच्यामध्ये की आपण जे हे केलंय
ते सुद्धा प्रलंबितच आहे, म्हणजे पूर्णत्वाला जाऊ शकलेलं नाहीये. ते कॉर्पोरेशन जरी असलं तरी ते कॉर्पोरेशन वेगळ्या पद्धतीचं होतं. तिथं काम करायचा जो इंडिपेंडन्स होता तो इथं असणार आहे की नाही हा प्रश्न आहे. मार्ग काढून ते बरोबर आहे. तोडगा निघावा अशी अपेक्षा आहे.